नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. देशामध्ये गेल्या 4-5 दिवसामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडायला लागलेल्या आहेत. त्यातमध्ये अत्यंत महत्त्वाची कालची एक घडामोड अशी होती की तेलंगणातील करीमनगर येथे जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर एक अतिशय जहरी अशी टीका केलेली आहे. त्या टीकेचा अर्थ अनेक वेगवेगळ्या पद्धतीने निघतोय. पण त्यांनी जे स्टेटमेंट केलं की गेले 5 वर्ष राहुल गांधी हे केंद्र सरकारवर आणि केंद्र सरकार काही उद्योजकांना पाठीशी घालत असल्यासंदर्भात टीका करत आलेले आहेत. आणि अचानक त्यांनी या निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर अंबानी आणि अदानी या 2 उद्योजकांच्या संदर्भात बोलणं बंद केलेलं आहे. त्याच्यामागं नेमकं कारण काय? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याच्यानंतर कालच सकाळी हे स्टेटमेंट करण्याआधी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक स्टेटमेंट केलं की या निवडणुकीच्या दरम्यान काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशा स्वरूपाचं एक त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. त्याच्या आधी काही गेल्या आठवड्यामध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे यांच्या संदर्भात एक त्यांनी सॉफ्ट कॉर्नर देणारं स्टेटमेंट केलेलं होतं की त्यांच्या संदर्भात आम्हाला सहानुभूती आहे, त्यांना कधी मदत लागली तरी आम्ही त्यांच्या मदतीला धावून जाऊ, अशा स्वरूपाचं स्टेटमेंट केलं होतं. आणि चौथं एक महत्त्वाचा मुद्दा गेल्या एक 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले 2 प्रादेशिक पक्ष संपून जातील. या सगळ्या जे काही स्टेटमेंट झालेली आहेत या चार ह्याची, तर याचा नेमका अर्थ काय निघतो असं तुम्हाला वाटतं? खरं तर या सर्व स्टेटमेंट एकमेकाला जोडून अशा स्टेटमेंट आहेत सर्वच नेत्यांच्या. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, शरद पवार असो किंवा पृथ्वीराज चव्हाण असो, या संदर्भातल्या स्टेटमेंट यातून काहीतरी पडद्यामागे घडतंय हे निश्चित आहे. एकतर भाजपने 400 पारचा जो नारा दिला आहे ते त्यांना ते अपेक्षित यश मिळताना कदाचित अडचण वाटत असावी, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पर्याय खुला करून ठेवलेला आहे. कदा त्यांच्याविषयी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचाच भाग असेल. हा त्यातला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा. एकतर तुम्ही शरद पवारांविषयी म्हणाल तर शरद पवार हे राजकीय वाऱ्याची दिशा ओळखणारं एक व्यक्तिमत्व आहे की पुढे काय असेल किंवा राजकारणी दिशा काय असेल हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे अवगत होतं, कारण त्याचा खूप 60 वर्षाचा या राजकारणामधला अभ्यास आहे. कदाचित त्यांना हे चित्र दिसतंय की भाजपला सत्ता स्थापन करताना काही जागांची कमतरता पडू शकते किंवा अपेक्षित भाजपला यश मिळू शकणार नाही. तर त्या दृष्टीने त्यांनी कदाचित त्यांचं स्टेटमेंट की काँग्रेसपासून वेगळे झालेले जे घटक आहेत, म्हणजे जे काही प्रादेशिक पक्ष निर्माण झाले, तर ते कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील. तर त्यातून त्यांना एक वेगळा संदेश द्यायचा असेल कदाचित. ह्यातून ते कदाचित काँग्रेसविषयी किंवा काँग्रेसमध्ये ते विलीन होण्याच्या दृष्टीने त्यांची ती स्टेप असेल. आणि काँग्रेसमधलं एक सध्या काँग्रेसमध्ये जसं प्रभावी नेतृत्व नाही, कदाचित त्यांना ती बोकळी भरून काढायचं असेल, त्या दृष्टीने त्यांचे स्टेटमेंट असू शकेल. दुसरा प्रश्न आहे की पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, ते खरं तर कधीही आधारीने स्टेटमेंट करत नाहीत, कारण ते खूप अभ्यासी व्यक्तिमत्व आहे. कधीही त्यांचे स्टेटमेंटमध्ये त्यातून पूर्ण अभ्यास असल्याचे किंवा त्याविषयी माहिती असल्याचे स्टेटमेंट करणार नाहीत. तर त्यांनी ते स्टेटमेंट केले की 2 पक्ष महाराष्ट्रातले संपतील. त्यामागचे एक कदाचित राष्ट्रवादी असेल, जे त्यांनी म्हटल्याप्रमाणे की काँग्रेसमध्ये समाविष्ट झालेला असेल वगैरे, कदाचित पडद्यामागे त्याच्या काय बोलणी पण सुरू असतील कदाचित त्यांनी ज्या स्टेटमेंट त्यांनी केलेले आहे. दुसरं आहे की शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, कदाचित हे दोन्ही गट एकत्र येऊन पुन्हा ते पक्ष पूर्ववत होईल असं पण असू शकेल कदाचित. कारण 2 पक्ष संपतील यामागचं तेच एक त्यामागे महाराष्ट्रातला अर्थ निघतो. कारण बाकी 2 पक्ष दुसरे पक्ष असं कुठलेच पक्ष नाही की त्यांच्याविषयी आपण बोलू शकू. तर अशा पद्धतीचे हे स्टेटमेंट आहे. यातून एकंदरीत जे काय देशातली परिस्थिती आहे, निवडणुकीत ज्याप्रमाणे हवा निर्माण केली गेली भाजपने,
तर ते त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही किंवा त्यांचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही एकंदरीत त्या पद्धतीने. दुसरा प्रश्न होता की नरेंद्र मोदी यांनी अदानी अंबानी संदर्भातले जे स्टेटमेंट केलं खरं तर ते आश्चर्यकारक स्टेटमेंट आहे. एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याने ते स्टेटमेंट करावं असं ते स्टेटमेंट आहे. कारण सत्ताधारी पक्षातलाच एक प्रमुख म्हणजे जो पंतप्रधान आहे तोच तो उद्योगपतींवर टीका करतो हे न समजण्यासारखं आहे. नक्की काय यामागचं गणित आहे हे त्यांना माहिती आहे, त्यांनाच माहिती आहे कदाचित. पण ही टीका सर्वांनाच आश्चर्य करून सोडणार आहे खरं तर. नाही, आता ह्याचा एक अन्वयार्थ असाही काढला जातोय की आता 3 टप्प्यात निवडणुका झालेल्या आहेत. दक्षिण भारत जवळजवळ म्हणजे जर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा भाग सोडला तर बहुतेक सगळीकडं महाराष्ट्र ह्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यातला जवळजवळ निम्मा महाराष्ट्रातल्या जागांचं मतदान झालेलं आहे आता. तर या सगळ्याचा एक कदाचित त्यांच्याकडं काहीतरी रिपोर्ट आला असावा की किंवा त्यांना काहीतरी धोक्याची घंटा कदाचित दिसली असावी. त्यामुळं असं स्टेटमेंट, कारण म्हणजे जरी आपण नाकारलं तरी सरकारला उद्योजकांचं हे पाठबळ असतंच. त्याशिवाय कुठलाही उद्योजक भले तिथं सरकार काँग्रेस त्या राज्यांमध्ये ज्या राज्यांमध्ये अदानींनी किंवा अंबानींनी त्यांच्या रिफायनरी उभा केल्या असतील, उद्योग उभा केले असतील, त्या ठिकाणी राज्याचं म्हणजे राजस्थानचं उदाहरण घेतलं आपण, काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला तिथं यांनी अदानींनी त्यांचं कंपनी उभा केली. झारखंडमध्ये पण तसंच तेच होतं. छत्तीसगड नाही, मुळातच आहे ना की उद्योगपती हे कोणाचेही नसतात आणि सगळ्यांचे असतात. म्हणजे असं एक त्यामागचं हे आहे. कारण सरकार कोणतंही येऊ, उद्योगपती हे त्या सरकारबरोबर असतात. त्यांचा ते व्यावसायिक असतात. त्यांना त्यांचं आपलं जे काय इप्सित साध्य करून घ्यायचं असतं त्या दृष्टीने त्यांचं हे असते. आज जनरली निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर फंडिंग उद्योगपतींकडून होते उघड आहे. म्हणजे आपण आता ते रेकॉर्डवरती येत नाही किंवा ह्या गोष्टी आहेत. तर उद्योगपती हे जसे सत्ताधारी पक्षाला मदत करतात तसे विरोधी पक्षालाही मदत करतात. कारण सत्ता कोणाची येऊ शकेल सांगू शकत नाही. पण दोन्ही दगडावर फाईट होऊन ते चालत असतात. त्यामुळे अदानी अंबानी यांच्याविषयी राहुल गांधी कालपर्यंत टीका करत होते, आज मोदी टीका करतात. कधी भाजप उद्या विरोधात गेलं तर ते त्यांच्यावर टीका करताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे हा काय विषय खूप ह्याचा नाही. पण काहीतरी पडद्यामागे घडतंय आणि भाजपला त्याची जाणीव झालेली आहे कदाचित. त्यामुळे भाजपचं स्टेटमेंट किंवा हे बऱ्याच म्हणजे प्रचाराची त्यांची दिशा सुद्धा बदललेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातला प्रचार वेगळ्या पद्धतीने होता, दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगळ्या पद्धतीने, तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगळ्या पद्धतीने. मुळात भाजपकडे प्रचाराचे खूप काही मुद्दे होते. पण भाजप तिथे प्रचाराचे आपले जे काही विकासाचे मुद्दे आहेत ते लोकांपुढे आणण्यात कमी पडलेले आहे. की धार्मिक ध्रुवीकरणाच्या दृष्टीने भाजपने प्रचार सुरू केलेला आहे खरं तर. कारण मुळातच भाजपची यावेळी प्रचार यंत्रणा हवी तशी किंवा ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे होती राबवली गेलेली नाही. स्पष्टपणे हे करू की जसं वाजपेयी सरकारच्या काळामध्ये 1999 ते 2004 पर्यंत जे वाजपेयी सरकारचं काम खूप चांगलं काम केलं होतं वाजपेयी सरकारने. कारण अगोदरच्या काँग्रेसच्या तुलनेत त्यांनी एक विकास काय असतो दाखवून दिलं होतं. तरी सुद्धा ते कुठेतरी कमी पडले की लोकांपर्यंत आपलं विकासाचं कामं पोहोचवण्यात. कदाचित ह्या 10 वर्षात मोदी सरकारच्याकडून झालेली विकास कामं असतील ते नेण्यामध्ये भाजप कमी पडते असं दिसतंय. त्यामुळे धार्मिक ज्या प्रचाराचा मुद्दा घेऊन ध्रुवीकरणाच्या माध्यमातून मतं मिळवण्याचा प्रयत्न भाजपचा दिसतोय सध्या तरी. आता यामध्ये आणखी एक दुसरा मुद्दा आहे की शरद पवारांच्या बाबतीतला जो आहे तो, शरद पवारांनी तुम्ही म्हटलं तसं की वाऱ्याची दिशा त्यांना निश्चितपणानं ओळखता येते आणि त्या पद्धतीनं त्यांच्या चाली असतात. तर जर यदा कदाचित आणि भाजपला ज्या पद्धतीने भीती वाटते आणि असं जर आपण चित्र जर दिसलं येणाऱ्या टप्प्यांमध्ये सगळीकडं आणि जर सत्तांतर झालंच तर काँग्रेसला एकट्याच्या बळावर तर काही सत्ता स्थापन करता येणार नाही हे जवळजवळ स्पष्टच आहे त्यांना. कारण त्यांनी यावेळेला 400पेक्षा 350च्या आसपास त्यांनी जागा लढलेल्या आहेत आणि तेवढ्या घेऊन काही ते जिंकू शकणार नाही आहेत. त्यांना मित्रपक्षांची, प्रादेशिक पक्षांचीही त्यांना मदत घ्यावीच लागणार आहे. तर या सगळ्यामध्ये आत्तापर्यंतचा जर इतिहास बघितला म्हणजे UPA सरकार स्थापण्यामध्ये सुद्धा शरद पवारांनी ह्या सगळ्या पक्षांची मोड बांधण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल बजावलेला होता. अनेक वेगवेगळ्या घडामोडीमध्ये मध्यस्थ म्हणून काम करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. त्यामुळं कदाचित शरद पवार हे ह्या सगळ्या सरकार स्थापनेमध्ये एक महत्त्वाचा दुवा ठरतील आणि त्यांचं जे स्वप्न आहे पंतप्रधान पदाचं, कारण एवढा सिनियर आता कुणी या सगळ्या आघाडीच्या ह्याच्यामध्ये काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे सोडले
तर एवढा सिनियर कुठलाही लीडर आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे. तर ते कदाचित शरद पवारांना एक आशेचं चित्र असेल की जर उद्या सरकार स्थापन झालं तर आपल्याला काही कालावधीसाठी का असेना पण पंतप्रधानपद मिळू शकेल. नाही कसं आहे, राष्ट्रवादी म्हणून जर ते गेले या सगळ्या आघाडीमध्ये आणि मला पंतप्रधान करा म्हटलं तर काँग्रेस मान्य करणार नाही. काँग्रेसची अशी भूमिका असेल, तुम्ही काँग्रेसमध्ये या आणि काँग्रेसचा पंतप्रधान झालेला त्यांना आवडेल. म्हणून त्यांचं स्टेटमेंट खूप महत्त्वपूर्ण ठरतंय की निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष जे आहेत, काँग्रेसचे विचारधारेचे पक्ष आहेत, ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. कदाचित ती त्या दृष्टीने त्यांनी टाकलेलं एक पाऊल आहे असं मला 100% वाटतंय. दुसरं की सध्या राहुल गांधी पंतप्रधान होतील असं चित्र नाही, किंवा ते तेवढे कॅपेबल सध्या तरी नाहीत, किंवा बाकीचे जे घटक पक्ष आहेत ते त्यांना मान्य करणार नाहीत. आणि शरद पवारांचा हातखंड आहे की सर्वच घटक पक्षांचे खूप चांगले संबंध आहेत. ते कदाचित दबाव तंत्र वापरू शकतात की शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासंदर्भातले ही भूमिका पण त्यात असू शकते. अर्थात ही जर-तरचं राजकारण आहे की 2000 हे सत्तांतर झालं तरचा हा नंतरचा प्रश्न आहे. पण ह्या राजकारणामध्ये सगळ्या शक्यता असतात, सगळ्या शक्यताही तपासून बघावे लागतात, कारण शेवटी निकालानंतर काय चित्र समोर येईल काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे सर्व आखणी अगोदर करून ठेवलेली असते सगळे. म्हणजे आज भाजप जरी असेल, भाजप जरी 400 पारचा नारा देत असेल आणि त्यांचं जे बहुमताचा जो काय जे काही मॅजिक फिगर आहे ते गाठण्यात जर ते यशस्वी ठरले नाहीत तर त्यांनी बाकीचे तडजोडी करून ठेवली असतील. कदाचित 20, 40, 50 काय खासदार कमी पडत असतील तर त्यांनी आतापर्यंत अगोदरच त्याच दृष्टीने आखणी करून ठेवलेली असणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस ही त्याच पद्धतीने आखणी करून ठेवतात. त्यात शरद पवारांचा खूप मोठा पुढाकार असेल. कदाचित त्यांनी अगोदरच बोलणी वगैरे या दृष्टीने करण्याची सुरुवात केली असेल. या सगळ्या गोष्टी असतात. आणि पहिल्या 3 टप्प्यामध्ये अमित शहा म्हटले की आम्ही 190 जागा जिंकू, पण तसं चित्र नाही. म्हणजे असं एकंदरीत दिसतंय की देशामधल्या ज्या पद्धतीने निकाल म्हणजे मतदानाची टक्केवारी आहे किंवा मतदानाचं ज्यातून एक कौल विश्लेषणातून बाहेर येतोय, तर त्यातून ते तो 190चा टप्पा कठीण आहे म्हणजे गाठणं. एकंदरीत जर पहिल्या 3 टप्प्या, एकूण 7 टप्प्यातली ही निवडणूक आहे. पहिल्या 3 टप्प्यामध्ये ज्या काही आत्तापर्यंतच्या एक्झिट पोल असेल, म्हणजे ज्याचे रिपोर्ट आपण कुणी अजून आत्तापर्यंत बाहेर आलेले नाहीत कारण ते करायचे नसतात ह्याच्यानुसार, पण एकूण लोकांची जी काही भावना जी दिसते त्याच्यानुसार पण काही जे काही भाजपचं जे नेटवर्क आहे त्याच्यातून त्यांच्यापर्यंत संदेश गेलेला दिसतोय. कारण हे एकूण जे काही जे त्यांची प्रचाराची दिशा जी बदलत चाललेली आहे त्याच्यावरनं साधारणतः असंच दिसतंय की भाजप कुठंतरी हललेली आहे की आपल्याला जे टार्गेट गाठायचं आहे त्या टार्गेटपर्यंत आपण पोचू की नाही. त्यामुळं ह्या सगळ्या घडामोडी आता घडतायत असं दिसतंय. तर बघूया आपल्याला आता येणारा 4था. पण भाजपकडे एक प्लस पॉईंट आहे की त्यांचा प्रभाव असलेले राज्य, त्या राज्यात अजूनही निवडणूक मतदान होणं बाकी आहे. जसे की उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेशचा काय भाग असेल, राजस्थानच्या काय जागा असतील, गुजरातचं काल झाली निवडणूक. हे बाकीच्या काय असे जे काय उत्तरेकडील राज्य आहेत, तर कदाचित ती जी काही जागांची तूट आहे ते भरून काढण्यासाठी पश्चिम बंगालचा बाकी अजून काय पश्चिम बंगालमध्ये त्यांना यावेळी खूप मोठी अपेक्षा आहे. कारण या सर्व जागा, या सर्व राज्यातून मोठ्या प्रमाणावर आपल्या जागा कशा मिळतील या दृष्टीने कदाचित आणखी ते व्यूहरचना करतील की आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा आपल्या पदरात पाडून घेतील. त्या दृष्टीने कदाचित प्रचाराची दिशा आणखी बदललेली असेल किंवा प्रचार खूप आक्रमक झालेला भाजपकडून तुम्हाला दिसेल. आणि धार्मिक ध्रुवीकरण साठी भाजपचा प्रयत्न 100% असणार, खूप मोठ्या प्रमाणावर होतो. खरं तर भाजपने 370चा मुद्दा घ्यायला पाहिजे होता. राम मंदिराचा मुद्दा हे प्रचारात हे प्रमुख मुद्दे, 370चा खूप महत्त्वाचा मुद्दा होता की तिथे खूप एवढ्या वर्षापासूनचं सगळं कुठल्याही सरकारला ते जमलं नाही. राम मंदिर उभारणं कुठल्याही सरकारला जमलं नाही. हे मुद्दे प्रचारात त्या मानाने आलेच नाहीत जे अपेक्षित होते किंवा हे येऊ शकतील अशा पद्धतीने, पण ते आलेलेच नाहीत. काँग्रेसवर त्यांनी म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे अनाठाई टीका साधारणतः झालेल्या दिसल्या की पाकिस्तानचा मुद्दा गेल्या आठवड्याभरामध्ये चर्चेत आहे की हे पाकिस्तान दार्जिनं धोरण आहे वगैरे. ती सत्ताच मुळात त्यांच्याकडे नाही आहे तर ते धोरण आपण कसं म्हणू शकतो आता. आणि संविधान, काँग्रेस संविधान बदलायला निघालंय. संविधान बदलायला सत्ता गेली 10 वर्ष भाजपची असताना काँग्रेस संविधान बदलणार कसं? म्हणजे सत्ता त्यांच्याकडे गेली तरचाच तो
विषय आहे. म्हणजे ह्या टीका थोड्याशा हे प्रचाराचे मुद्दे अर्थहीनच होते, म्हणजे याला हा. काय महत्वच नव्हतं. हा, म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की विकासाचे मांडायला मुद्दे यांच्याकडे खूप होते, हा. अनेक गोष्टी होत्या. राम मंदिराचा मुद्दा तुम्ही म्हणताय तसं कदाचित दक्षिण भारतामध्ये तो गैरलावू आहे म्हणून त्याने आतापर्यंत काढला नसेल. घेतलं नसेल. आता ही मध्य भारतातली आणि उत्तर भारतातली जी राज्य आहेत तिथं निश्चितपणानं त्याला त्याचा फायदा होणारच आणि ते आहे. मुद्दा कदाचित उचलून धरतील. त्यानंतर जे चर्चेत येईल आता तो 370चा जो मुद्दा आहे तोही तोही त्याच्यात मुद्दा होता. चर्चेत येईल कदाचित, कारण उत्तरेकडील राज्यांना आणि मध्य भारतातील राज्यांना तो एक त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. असल्यामुळे त्यामुळे ते मुद्दे कदाचित आलेले दिसतील हे तुम्हाला निश्चितपणाने. बघूया तर आता 3 टप्पे तर महाराष्ट्रासह देशातले 3 टप्प्यातलं मतदान झालेलं आहे. 4थ्या टप्प्यातलं मतदान येत्या 13 तारखेला होतंय आणि महाराष्ट्रातला 5वा टप्पा शेवटचा जो आहे तो 20 तारखेला पार पडतोय. त्याच्यामध्ये मुंबई आणि परिसरातल्या मतदारसंघांचं मतदान होत आहे. आपण ह्या 5 टप्प्यांचं महाराष्ट्रातलं एकूण 5 टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर आपल्याला एक साधारणतः किमान महाराष्ट्राचं तरी एक चित्र आपल्या समोर येईल की काय नेमक्या दिशेनं राजकारण चाललेलं आहे ते आपण बघूया काय होते ते.